मासिका प्रकाशन सोहळा 2025 आणि खरोखर आज आपल्या सिंधुदुर्गाचं एक माहेरघर आराध्य दैवत समजावं लागेल अशा जागेवरती आम्ही आज तिन्ही बुवांना निमंत्रित केलं। मी स्वतः बुवा दिनेश वागणेकर सेने विमुख भजन मंडळ शेळपी तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग। आजचे माझे प्रतिस्पर्धी विजयप्पा गुंडू सावंत तसेच या साईडला आहेत ते श्रीकांतजी शिरसाट साहेब आणि त्यांची मंडळी तुमचे पकवान वादक आणि इथे असंख्य नामवंत कलाकार यांना कुठला मुद्रा करू एवढी सुद्धा आपली वाटलं का खरोखर हे आपलं माहेर घर बघा। मी मगापासून आल्यापासून पाहतोय की असे आज सिंधुदुर्गामध्ये कुठेच कार्यक्रम झाला नाही आणि हा पहिलाच एक खरोखर एक सुगम्य सोहळा म्हणायला हरकत नाही। आणि बघा ते बाल कलाकार आणि ह्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो। असंख्य नामवंत तिथे भरती कलाकार आहेत आमचे जनार्दन पेंडेकर सुनील मेस्त्री असंख्य नामवंत कलाकार आहेत त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो। आणि श्रीदेव विमुख आपला भजन मंडळ शेळपी तालुका वेंगुर्ला यांच्या वतीने भाषणाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। तुका असं आवाज तरी लागलो नंतर षडजाक लागलो आवाज। पहिलं रेडो म्हशी गाणं येताना तर तो पहिल्या सुरात आवाज लागलो ह्याच पण म्हणते मी तुझा आवाज लागलो पहिलो ना तर तू काय जरा पुन्हा आता आणि माका डेली सांगतोस काय तिने सुरात षडजाक आवाज काय ना ते तू त्या विषयात बाजू का त्याचं मी काय बोलत नाही इतकेला तो काय बोलत त्यानंतरचा विषय आणि खूप काय काय बोलले गुंडू सांगवा। आज तुम्ही त्यांना मुंबईमध्ये एक माहेर घर करून दिलात डेली त्यांना आणतात आणि ह्याच्या पुढे आला आमका म्हणून वेळच नसता त्यामुळे मी चुकन तरी आज आमचे अलंकार विशारद आनंद सावंत त्यांच्या शब्दासाठी मी याला आलो। काही माझे घरचे प्रॉब्लेम असताना सुद्धा त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। आज आमचे हे रेडकर आणि वेदांत बघा बाल कलाकार घेऊन ह्या मुंबईसारख्या ठिकाणी पण हे माझं घर म्हणून ते बसलो आहे। मी कोण घेऊन आलो नाही आम्ही 3 माणूस फक्त आलो आहे गावावरनं। तिथे सर्व पोरगे आमचे जमा झाले काही आपलं सर्व कुटुंब आपलं हे बुवा जमले ते जनार्दन पेंडेकर म्हणा असंख्य बुवा आहेत तिथे। आता सगळ्यांची नावं पटकन जल्दी पाठ होणार नाही पण हे जे बुवा आहेत ना आता गावडे बुवा सुद्धा इथे आले आहेत गावडे बुवांचे भाव आले आहेत असंख्य कलाकार इथे आले आहेत सगळे हे माझेच आमचं कुटुंब एक आहे ना ह्या क्षेत्रामध्ये। आणि काय बोलले त्या भक्तीचं काय ते सांगले बघा अध्यात्म तो गाडो अभ्यासक ना लय अध्यात्म करता काय सांगल्या काय ती सांगल्या कलियुगात अमुक करू भया त्याचा युगात अमुक झाला। मी असं म्हणतो की जपे साधे महाशिती होम हवने होय कोशरुती आणि भजन कीर्तिना करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा। ह्या भजनात परमेश्वरा तुमका आता बघा तुम्ही आता मुला बाळांनी सगळ्यांनी बक्षिसा इथे घेतलात। तुम्हाला सर्वांना माझं एकच आव्हान आहे की काय करू नको हे नामस्मरण चालू ठेवा ह्याच्या आधी ह्याच्या लागा नको तुम्ही तुली हे काय नाही आलायचे इंडिया तू काय ते अंगात रेल्वे जाऊका त्यामुळे तुका आता पहिलं पेटव घेतलंय मी आता कसं अध्यात्म लोक अध्यात्म करता काय डोंगर करता कायम तर युट्यूबला तास असता। आता युट्यूबवर बघले खूप होत आज तुका तापकच घेऊ लागतो आता घेऊ उद्या काय करते त्याच्यात पुढला तू ह्याच्या नाट्य होतं बघ नाही तर तू मरशील ह्यात पण सांगता आणि भजन करू असं नाही शेवटी आम्ही सगळे जे असतो ना आता हे आया बहिणी आहेत बाल कलाकार आहेत हे आपलं एक कुटुंब आहे लहानापासून मोठं होत आहेत बघा आम्ही त्यांना काही सहकार्य करायला पाहिजे
तर ह्यो स्वतः तू समजता काय मला काहीतरी अधिकच करता म्हणून सांगता काय तेत्रा युगात अमुक होता कृत युगात अमुक होता कलियुगात असा करू भया काय काय सांगतं ठेका ती मोठेपण तू काय करता नक्की सध्या फोन ठेका तू करतस काय काम तू का भागणं पैशासाठी ना करतं भीक मागतस ना तू शिकण्यात असं तू प्रामाणिक मार्ग सांगतोय तू भरणाच्या लायचं तो कोण श्रीकांत अडे बघ पैसे घेत नको पैसे नको दक्षिणास मान तू उच्ची स्तुतीचा तू तसला नको पैसा आपण बघायचं नाही आपण कसे नको हे आपल्या कुटुंबा आता बघा काय जनसमुदाय आपल्या समोर आहे आणि मी तुमचा कलाकार एक बाल कलाकार म्हणून तुमच्या समोर आहे मी कोण मोठा कलाकार नाही जनरल पेंडेकर तुम्ही वाईट या इथे वायदा निसते बाजूला झाली तरी क्या झाले तरी मला मजा वाटते येऊ या ते वाय येऊन बसा दे नाही लय होत हो काय शब्दासाठी 5 मिनिटात बसायचं असं काय तुम्ही समजा इथले कुठल्याही व्यवसायात घातलं की माझ्यासाठी येणार इथे तू काय करतो दुखतो पैसा दुखतो तू माणूस म्हणून तू ह्याची गोष्टी किंमत करतोस ना हे वडील बुवाची नाव घेत असते किती घेत सांग बघ संजय पवारमध्ये माऊली बसलेत आमचे ते सुद्धा आता येणार ते बघू हा पेटी सोडशील तर येत नाही म्हणजे आम्ही फोनही केलो किंवा त्याला सुद्धा असं काय नसतं माऊली हे काय नाही मला एवढं बघलो तुमचा कार्यक्रम आणि एवढं हृदय भरून आलं माझं की असा चित्रकार कार्यक्रम एकमेव पहिलाच बघितला मी आता माझ्यासोबत आता माझे दया मीडिया सुद्धा आता कोरसला बसलाय घेण्याची शान अभिमान सन्माननीय माजी नगरसेवक फडणवीस साहेबांचा तुम्ही आम्हाला चाक करायला असं सुरू करायचं कसं होतं आम्ही बोलत नव्हतो आम्ही आता आमच्या लिंकमध्ये एकदा लिंक भेटली आम्ही खूपच नाही ना प्रॉब्लेम होता बाकी काही विषय नाही तुम्हाला आम्ही दोष देणार नाही पण आता तू कोणीच नाव घेतलं आता पोलीस अधीक्षक तिथे पोलीस डिपार्टमेंटसुद्धा इथे आहे आया बहिणी आपल्या आहेत तू तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत आम्ही कार्यक्रम करतो तुम्ही शिवाजी महाराजांची काय किंमत ठेवला तरी की दोघे जण बाई माणसाला डबल ना करतास तुमची लायकी काय नक्की ह्या सांगता वळणार का आज बघत मी बाई माणसाला बसू शकत नाही की त्या ती आई हा तिच्या रुद्रापासून आम्ही जन्म झालो आपलं तर ती आम्ही तिथे घबेंड करू शकत नाही काय हो तुम्ही काय लागतं बाई काय हा नाही ते काका बाजूला करताय ना रे बाबा काका सुखी ना तुला चिडवतो फक्त आहे जरा टाकून दिलो आम्ही काम ह्याच्यातच नाही काम तव्हात ह्या होतं का बघा लेंडू त्याचा प्रकार तो हा तुम्ही दोघे आज नका त्रास द्या बा काय करते ना बा फक्त वाचत नाही आता वाईट काय बोलत नाही ह्याच्यानंतर बोलायचंही नाही ते प्रश्न काय हाडलं की कोणाकडसून आणि जर तू प्रश्न केलं मी घातल्या प्रश्न उत्तर मध्ये होतं लागताना तर तू प्रश्न करायचो नाही तर आपण आणि तुला भेटलं काय कळत नाही मग प्रामाणिकपणा सांगतो हां असं विषय काय घेऊन घेतलं नक्की काय काय केलं
सन्माननीय शैलेजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम समाजसेवक वैभव जाधव आणि स्वप्नील केसरीवाल यांच्या समन्वयातून कला क्रीडा साहित्य कोकणचा मान कोकणचा अभिमान समृद्ध करण्यासाठी हा सोहळा तमाम रसिकजन उपस्थित आहेत. तुमचे सहर्षः आभार. ही शालेय वास्तू आहे, विद्या मंदिर आहे, त्यामुळे कुठलेही लागवड न करेल. हे काकी आग्र्याची नृत्य आहे. बुवा हनुमान मेस्त्री यांकडून हे बहुमूल्य रत्न 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि ते पहिलंच बक्षीस आहे. आणि आमचं एक बदल आहे काय की त्या बक्षिसा स्वीकार कसा करावा. एक लक्ष्मीचं आगमन असतं. अष्टलक्ष्मी मम गृहधनम पूरय पूरय स्वाहा. अरे कशात पैसे मिळतात काय काय हो मला सांगा. तुम्ही जे आता गाव सोडून तिथे मुंबईला आला कशाला आला. कुठेतरी काबार कष्ट करण्यासाठी आला, कुठेतरी आम्हाला कोण कुठली कामं करतायत. म्हणजे तुम्ही जे काय कामाचे पैसे नाही हो. मग त्या लक्ष्मीचं आगमन आपण शिक्षित करावं की नाही. त्यांना उद्या फायदा होतो को. आज जर मला 100 दिले उद्या 400 भेटले. तू काय काय करतो ना आता पण कशात बाई कापायचे तो फक्त काय करतात दोन माझ्या हातात ते लोक बाबा शकणार आता झेल असतो. तू काय झेंडात का देऊ म्हणजे मी दिली नसते बघ. किती महिने बारी घेतलं ते बघ. काही आमच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. आम्ही बारी सोडले. आमचे अलंकार विशारद आनंद सावंतजी त्यांच्या शब्दात आलो. गेल्या वर्षी योगमान होत पाहिलं. आता ते सोर होता त्याच्या किती 10 वर्षानंतर आज सोर गाळा नाही. तुका सोर गावणार नाही. तुझा आता स्वर स्वतः आहे, तुझं काम नाही. तो पहिलं गावात लागलं तोच फक्त आहे. इथं बोला का उद्या जर ऐक आम्ही दूध काढतो तो गायचा. त्या दुधात धार असतात. येते रेडकर आणि आमचे वेदांत तो रेडकर तिकडतो वेदांत बाय करायच्या घराकडे बारीक केलंय. मी देवगडात जाऊन जोईन आणि मी तू आता कमी नको असो. तू आता फक्त तू शाळा शिकण्याचं चालून काम कर. बाकी ना मास्तर ह्याचा मास्तर नको म्हणा. तुमच्या सावकार तर मका घाला त्याच्यावर ह्याची मास्तर किती एका रात्रीत नाही शिकणार आहे. हे शिकू का बघा मी आता जाम येतो. तू आता सांग पुढे आता बघ काय सांगतोस का ते बघते ना. आज शनिवार होतो त्याच्याबद्दल काहीतरी बघू खडे ते युगाला ह्याच्यात ते युगा प्रमाण आता नाही गोळा का युगा काढतो आणि म्हणता मुला हो इथं असा असा एक करा की बरेच मिनटं कडे गेली तर ॲडजस्ट करून घ्या. कार्यक्रम जागा झाला माझं फक्त रिंग एकदा लागली तर एक टाईम होऊ शकतं तसं काय नाही. आणि तुम्ही बोलला साहेब बोलले काय 5-10 मिनटावर ॲडजस्ट करू तसं काय नंतर कमी करीन असा काय विषय नसतो. टाईम जातो आहे बक्षीस आहेत तरी वागतो. सचिन पहिले आणि तुका नियम पद्धत नियमापटापणी घरातून शिकवत नसत. काय होतो ते का आणि नंतर सांगता
मंगला सारे गप